आजचा जो 10 मिनिटाचा व्यायाम आहे तो आपण पोटाचा व्यायाम करतोय. नवीन लोकांनी फक्त लक्षात ठेवा, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर काही स्टेप ॲडव्हान्समध्ये असू शकतात, कारण दिवस झाला आपण बरेच महिने झाला आपण हे वर्कआउटची दररोजची सवय लावलेली आहे. दररोज व्हिडिओ असतात. पहिल्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर एखादी स्टेप अवघड वाटली म्हणून लगेच कमेंट करत बसू नका. तुम्हाला ती जर स्टेप जमत नसेल तर पुढची स्टेप घ्यायची, ती स्टेप सोडून द्यायची आणि रिपिटेशन मात्र कमी करायची आहेत. कारण पहिल्यांदा बघत असाल तर जुन्या सभासदांना सगळ्यांना माहीत झालं आता काय करायचं, कुठच्या लेवलला जायचं आहे, कशा पद्धतीने व्यायाम करायचा आहे. स्वतःच्या जबाबदारीवरती, स्वतःच्या शरीराच्या कुवतीवरती, ताकदीवरती व्यायाम करायचा आहे. टायमिंग लावतो, मॅडम काउंट करतील. वरून आपलं फुल पॉझिटिव्ह एनर्जीनं सुरुवात करूया. चला, ओके, व्हेरी गुड. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढे बघा. 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्यायचे. 1 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. 4 आपण स्वतःला वेळ देतोय. 5 स्वतःला वेळ 6 देतोय, मग कसं पॉझिटिव्ह पाहिजे बघा. 8 9 10. हात पाठी मागून पुढं 1 2 3 4 फुल 5 पॉझिटिव्ह एनर्जेटिक 6 राहायचं आहे. 7 8 9 10. शरीराला पण वाटलं पाहिजे माणसं 1 ऊर्जा द्याशी, एवढं पॉझिटिव्ह राहा. 4 5 6 7 8 9 10. कमरेवर हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या इकडे. हां, गुडघे पुढे माग आलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10. पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तर आता आज जे नवीन लोक आहेत त्यांनी फक्त लक्षात घ्या, कधी कधी असं एक, गोल फिरताना दोन, चक्र येणे शक्यच असते. 3 शिस्तीत 4 करायचंय. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 5 4 3 2 1. ओके, खाली बसायचं आहे. पहिल्यांदा मी माहिती सांगतो थोडीशी. ओके, हां, तर लक्षात ठेवा, आपणाला ज्यावेळेस पोटाचा व्यायाम करतो, पोटाचा व्यायाम करताना एकच काळजी घ्यायची आहे की पोटात गोळा येणार नाही. पोटात गोळा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण पोटात गोळा आला तर त्या ठिकाणी मी नाही, पोटात गोळा आला तर त्या ठिकाणी मी नाही. त्यामुळे शिस्तीत झोपून ज्या वेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस पोटात गोळा येण्याचे चान्सेस जास्त असतात. काळजी घ्यायची आहे. लक्षात ठेवा, नवीन लोकांनी रिपिटेशन कमीत कमी करायचे आहेत. जेवढे कमी रिपिटेशन करणार तेवढा काही लगेच नुकसान काय होणार नाही. एखाद्या दिवसात पोट कमी होणार नाही जास्त केलं म्हणून. तर काळजी घ्या, रिपिटेशन कमी करायचे आहेत. सुरुवात करूया. ओके, करू. हां, थोडंसं तिरकं होतो. हां, ओके. हां, पहिल्यांदा बघा, कंबर जेवढी खाली होईल तेवढी, फक्त गुडघा खाली जमिनीला थकणार नाही याची काळजी घ्या. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता ह्याच्यामध्ये आपण पुशअप्स मारणार आहोत. ज्यांना पुशअप्स जमत नाहीत त्यांनी गुडघे टेकून मारायचे. नाही जमले तर नाही मारलं तरी चालतंय. ओव्हर काय करायचं नाही, जबरदस्ती शरीरावरती काही करायची नाही. ओके, बघा, ज्यांना जमल त्यांनी करायचं, ज्यांना जमत तर त्यांनी गुडघे टेकायचं आणि अशा पद्धतीने फक्त 10 मारायचे आहेत. ओके, हां, मी रेग्युलर मारतोय. हां, 1 2 3 4 5
6 7 8 9 9 10. 10. ओके. परत एकदा ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ज्यांना गुडघ्यावर जमत मारून नाही त्यांनी दाखवा. बघा गुडघे टेकायचे आहेत आणि एक या पद्धतीने अशा पद्धतीने मारा. ज्यांना जमत नाही त्यांनी गुडघे टेका. तुम्हाला जसं जमेल तसं. आता आहे असंच फक्त मगाशी आपण गुडघा समोर घेतला. आता हे सुद्धा ज्यांना जमत नाही असं वाटतं की याच्यावरती भार सहन होत नाही, गुडघा टेकायचा नाही असं ह्या पद्धतीनं केलं तर चालतोय. फक्त कारण सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करायची आहे. ओके. हां, क्रॉस घेतोय आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नवीन 10, लोकांनी थांबा. 9 8 7 6 5 4 3 2 1. आता परत आपण 10 पुशअप मारतोय. तुम्हाला व्यायामाची सवय एकदा लागली, पहिला एक आठवडा अंग दुखतं, एक आठवडा, त्यामुळे रिपिटेशन हळूहळू करा. पण एका आठवड्यात दुखलं म्हणून हार मानू नका, अजिबात हार मानू नका. एकदा का सवय झाली शरीराला, लय भारी वाटतं, लय भारी, लय हलकं वाटतं, परत लय भारी, म्हणजे तुम्हाला वाटतं की माझ्यात किती बदल व्हायला लागलेत. ओके. हां, दुसरा सेट परत पुशअप्सचा. हां, 1 2 3 4 5 6 7 8 8 9 आणि 10. 10. आता बसायचं आहे. ओके. हां, सोपं आहे, एकदम सोपं आहे, सगळ्यांना जमतं. फक्त आपण सुरुवात करत नाही. एखादी स्टेप नाही जमली काही काळजी करायचं काम नाही. ओके. हां, हात पाठीमागं, नवीन लोकांनी हात पाठीमागं, जुन्या लोकांनी ग्लूट्सच्या थोडंसं पुढं, मग ताण जास्त पडणार आहे. हे नाही जमलं तर हात मागच घ्या. जुन्या लोकांनी हात पाठी, नवीन लोकांनी हात पाठीमागं, जुन्या लोकांनी हात पुढं. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. नवीन लोकांनी थांबायचं. 9 8 7 6 5 4 3 2 2 1. रेस्ट घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जेवढ्या वेळ तुम्हाला व्यायाम करता येईल तेवढ्या वेळ दिवसातून थोडा थोडा वेळ काढा. प्रत्येक तासानंतर साधा 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट, जो वेळ मिळेल तो वेळ सुद्धा तुम्ही वापरू शकता व्यायामासाठी, हालचालीसाठी. हां, जुन्या लोकांनी हात पुढे घ्यायचे किंवा अंतर घेतलं चालतंय, नवीन लोकांनी हात माग घ्या. ओके. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नवीन लोकांनी थांबा. 8 7 6 5 4 3 2 1. रेस्ट. एक 2-3 मिनटं, 2-3 मिनटात होतंय म्हटलं. हां, आता पाय समोर घ्यायचे, एका पायावर दुसरा पाय वरती घ्यायचा, हात पाठीमागं. हां, 10 काउंट. 1 ज्यांना 2 जमत नाही त्यांनी सिंगल पायवर 3 घ्यायचं. 4 5 6 7 8 9 10. 10. रेस्ट. आता जो खालचा पाय आहे तो वरती घ्यायचा, रेस्ट घ्यायची थोडी. ज्यांना लोड होत आहे त्यांनी फक्त सिंगल पायवर उचलायचं आहे. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10. 10. रेस्ट घ्यायची. एखादा सेट जर तुम्हाला लोड जात असेल, जमत नसेल, तर तो तिथं सोडायचा. दुसरा साधा, जो तुम्हाला साध्या स्टेपची जी स्टेप येते ती करायची आहे. ओके. हां, आता हात पुढे घ्या. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 3 2 1. रिलॅक्स. फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं आहे. नवीन लोकांनी फक्त रिपिटेशन कमी करा. झोपायचं आहे आता. हां, साधं स्टमक. 1 आता ज्यांना जमत नाही त्यांनी असा झोला मारून उठलं तरी चालतंय. हां, बाकीच्यांनी 2
पोटात गोळा येत असेल तर आहे झोपा, फक्त पाय पाठीमागं पोटावरती घ्या. 4 5 व्हेरी गुड. 6 7 8 9 9 लास्ट 10. ज्यांना उठता येत नाही त्यांनी फक्त काय करू नका, झोपा, पाय पाठीमाग फक्त घ्या. समजा पोटात गोळा येतोय, ही स्टेप केली तरी चालते. आता ज्यांची कंबर दुखते त्यांनी हा सेट करायचा नाही, हात खाली. ज्यांची कंबर दुखते त्यांनी करायचं नाही. मी 20 काउंट करतोय. नवीन लोकांनी 5 किंवा 6, जुन्या लोकांनी प्रयत्न करा 20 पर्यंत. 2 3 आणि आपले 10 मिनिटं झाले. शेवटच सेट आहे. 6 7 8 9 10 नवीन लोक 10 थांबा. 9 8 7 6 5 4 4 3 3 2 1 रेस्ट. तर आपल्या अशा पद्धतीने 10 मिनिटं झाले आहेत. शेवटचा 1 मिनिटाचा आपण चॅलेंज घेतोय. आणि कुणी कुणी 10 मिनिटाचा व्यायाम पूर्ण केला, किती टक्के पूर्ण केला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 मिनिट टायमिंग लावतोय. चॅलेंज सुद्धा कुणी किती केलं सांगा. नवीन लोकांनी चॅलेंज काही नाही केलं तर चालतंय. ओके. हां, दोन्ही हात दोन्ही पाय जास्तीत जास्त वर घ्या. श्वास सोडत वर या. होल्ड. 1 मिनिटात टायमिंग लावलंय. हां, फक्त व्यायाम करताना उपाशी पोटी व्यायाम करायचा नाही. म्हणजे काय पोट भरून जेवायचं नाही, हलकं काहीतरी एनर्जी येण्यासाठी खायचं आहे. म्हणजे बदाम असतील, मनुका असतील, हे खाऊन झालं की नंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घ्या. ज्यांना जेवढं जमतं तेवढंच करा. ओव्हर काय करायचं नाही. कुठली शरीराच्या समोर अतिशयोक्ती करायची नाही. शरीर सुधारायचं आहे, बिघडवायचं नाही. लय भारी, लय भारी. जेवढं होता होईल तेवढंच होल्ड करा. नसेल तर रिलॅक्स राहा. कुणी किती सेकंद पूर्ण केलं चॅलेंज तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, लय भारी. फक्त 1 मिनिटात टायमिंग लावलं आपण. आपल्याला कळेल की आपली स्ट्रेंथ किती वाढल्या. ओके. तर अशा पद्धतीनं आपलं 1 मिनिटाचं पण टायमिंग पूर्ण झालं आहे. त्यामुळे व्यायामाला कारणं सांगायचं आहेत. व्यायामाला सुरुवात करा. ज्यांना ज्यांना ओव्हर होतात पोटाचे व्यायाम त्यांनी उभा राहून पण बरेच पोटाचे सेट असतात ते बघून करा. फक्त ओव्हर काय करू नका, अतिशयोक्ती काही करू नका. आणि दररोज सातत्यानं व्यायामाला न कारण सांगता सवय लावा. धन्यवाद.